गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष समास 10वा. टोनप सिद्ध लक्षण. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 10वा टोनप सिद्ध लक्षण नावच वेगळं आहे. समर्थांनी टोनप यामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला सारासार विचारांचा अर्थ माहीत नाही आहे त्याला टोनअप म्हणलेलं आहे आणि त्याची लक्षणं ते सांगितलेले आहेत. आकाश एवढी हटकेश्वर आवर्ण दोखी हटकेश्वर त्यासी घडे नमस्कार महिमात्यंतेची थोर तया पाताळ लिंगाचा. म्हणजे टोनअप सिद्ध लक्षण समजा असं कोणी सांगितलंय की अवर्णलोकात हटकेश्वर असून त्या पाताळ लिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, तरी प्रत्यक्ष तिथे कसं जाता येणार, म्हणून फक्त दुरूनच नमस्कार घडू शकतं. समज म्हणतात अवर्णलोकी हटकेश्वर. अवर्णलोक म्हणजे आकाश एवढी हटकेश्वर आहेत. हटकेश्वर पाताळलिंग इतका विशाल आहे की तो आकाशापर्यंत पसरलेला आहे. त्याचा महिमा खूप मोठा आहे, पण आपण त्याला पूर्णपणे पाहू शकत नाही, जाऊ शकत नाही, म्हणून त्याला नमस्कार करतो, लांबून नमस्कार करतोय. म्हणजे परम तत्व ब्रह्म समजतात. बोधघ्या अंतरी जो आपला अंतरात्मा आहे, परम तत्व आहे, ब्रह्म आहे, तो खूप विशाल आहे, मोठा आहे, अमर्याद आहे, शाश्वत आहे. त्याला पूर्ण समजणं आणि पाहणं कठीण आहे. तो अंतरात्मा आहे, त्याला लांबून नमस्कार आहे. परंतु ते जाववे ना, शरीर दर्शन घडे ना, विवेका अनावे अनुमाना तया ईश्वरासी. म्हणजे या तत्वापर्यंत आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, तिथे आपल्याला जाता येत नाही, शरीराने दर्शन घडत नाही, म्हणून विवेक आणि बुद्धी वापरून त्यांचा अंदाज लावता येतो. म्हणून असं झालं तर त्या ईश्वरासंबंधी अनुमान करावे. समोर सांगतात परमेश्वर जे तत्व आहेत ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही आहे, ते इतके सूक्ष्म आहे, विशाल आहे, ते शरीराने त्याचा अनुभव घेता येत नाही. आणि समोर सांगतात जे दिसत नाही आहे ते नसतं, आणि जे दिसतं तसं नसतं. म्हणून समोर सांगतात जे आहे हे सर्व ब्रह्मांडच आहे. 7 समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिले कडे शेवटी तुकडे कडे तुटले कडे भूमंडळाचे. म्हणजे परमेश्वर डोळ्याने दिसत नाहीये हे तर आहेच. टोनप सिद्ध लक्षण म्हणजे काय, अदृश्य सूक्ष्म परम तत्व कसं ओळखायचं, त्यांची लक्षणं काय आहेत हे इथे समर्थाने सांगितलेलं आहे. जो प्रत्यक्ष दिसत नाही आहे पण खरं आहे, जसं हवा दिसत नाही पण असते, तसंच ब्रह्मतत्व दिसत नाही पण सर्वत्र आहे, या समासामध्ये सांगितलेलं आहे. पुढे सांगितलंय 7 समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे शेवटी तुटले कडे भूमंडळाचे. म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे उदंड भूमी आहे, शेवटी भूमंडळाचे तुटलेले हे सर्व कडे आहेत. या समाजात समाज सांगतात मी कोण हा प्रश्न समजून घ्या. आपण फक्त शरीर नाही, आपण आत्मासुद्धा आहोत, आणि हा आत्मा म्हणजे परमेश्वराचा अंश आहे, परमात्माचा अंश आहे. 7 समुद्र ओलांडावे
तेथे जाणे कैसे कावे, म्हणून विवेक असावे साधुजन. म्हणजे 7 समुद्र ओलांडून तेथं कसं जाता येईल, म्हणून साधुजनांनी विवेकाचं त्याचं ज्ञान करून सांगितलेलं आहे. जे आपणास नवे ठावे, ते जाणत्यास पुसावे, म्हणून तने फिरावे हे तो घडेना. समोर सांगतात, जे आपणास नवे ठावे, जे आपल्याला माहिती नाही आहे ते आपल्याला जाणत्याला विचारायचं आहे. जो त्या विषयांमध्ये, जो कामामध्ये जो पारंगत असेल, जो श्रेष्ठ असेल, जो जाणता असेल, त्याला विचारता आलं पाहिजे, त्याच्याकडूनच ज्ञान घेता आलं पाहिजे. म्हणून दिलंय, जे आपणास नवे ठावे, ते जाणत्यास पुसावे, मनोवेगतने फिरावे हे तो घडेना. म्हणून या शरीराच्या मनाने गतीने फिरावे तेवढं आवश्यक आहे. जे चर्मदृष्टीचं नवे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधान. म्हणजे ज्या चर्मदृष्टीने पाहता येत नसेल तर ज्ञानदृष्टीने पाहावे. जर डोळ्याने दिसत नसेल तर तो विचार करता आला पाहिजे, हे ज्ञानाने विचार करता आला पाहिजे. ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहायचं आहे. मध्ये आहे भूमीचे वडळ चढळ, म्हणून आकाशाने पाताळ, हे चढळ नसता अंतराळ चौकडे. 3 आहेत, आकाश, पाताळ आणि मध्ये भूमी आहे. वरती आकाश आहे, खाली पाताळ आहे आणि मध्ये भूमी आहे. आपण भूमीवर तो पृथ्वीवर राहतोय. हा पृथ्वीचा गोळा आहे, म्हणून त्यांनी वेगळं म्हणायचं आहे. मध्ये हा गोळा नसता तर चौकडे अंतराळच भरलेलं दिसलं असतं. आकाशामध्ये म्हणजे देव, मध्ये मानव आणि खाली दानव, असे 3 पृथ्वीचे आहेत, लय आहेत. तर आपण आता पृथ्वीवर राहतोय, हे सर्व मानव जातीचे लोक आहेत. खाली जे पाताळ आहेत तिथे दानव आहेत. जर हा गोळा नसता, पृथ्वीचा गोळा नसता, तर पूर्ण अंतराळच भरलेलं दिसलं असतं, आकाशात दिसलं असतं. ते असं परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, जे ते दृश्य मायेच्या नावे शून्याकार. म्हणजे त्यास परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, म्हणजे जे स्वाभाविकपणे उपाधी रहित आहे, आणि जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे. म्हणून दृश्य मायेचा मागून त्याला परब्रह्म म्हणायचं आहे. ज्या उपाधी वेगळे स्वभावे, ज्या दृश्य मायेच्या नावे शून्याकार. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेक जाणावे. म्हणजे दृष्टीला जे दिसते ते दृश्य आहे, जे आपल्याला डोळ्याने दिसतं ते दृश्य आहे, आणि मनाला जो दिसतो तो भास आहे. आणि मनातीत निराभास जो ब्रह्म आहे तो आपल्याला विवेकाने जाणून घेता आलं पाहिजे. तो अंतरीचा अंतरात्मा आहे. त्याला आपण सोडून बाकी आपण सगळं समजतंय. जे दृश्य आहे, भास आहे, ते सर्व समजतंय. मग जो अंतरीचा अंतरात्मा आहे, मनातील निराभास आहे, जो ब्रह्मतत्व आहे, तो आपल्याला विवेकाने जाणता आला पाहिजे. दृश्य भास अवघा विगडे, विवेक तिथे पवाळे, भूमंडळी नाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. म्हणजे दृश्य आणि भास दोन्ही जेथे नष्ट होतात तिथे विवेकाने जो पोचतो, असं सूक्ष्मदृष्टीचं नातं आहे. आणि या भूमंडळात थोडी आहेत. भूमंडळावर सर्व फार थोडे आहेत. जिथे दृश्य आणि भास नष्ट होतात, जो विवेकाने पोचतो तो खरा विवेकी आहे. वाच्यांस वाचने बोलावा, न बोलता लक्षांच जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. म्हणजे वाच्यांस वाचने बोलावा, न बोलता लक्षांचं जाणून घ्यावा. म्हणजे अमोघ गुण असतो किंवा ते कळल्यानेच गुण जेथे नाही
अशा गुणातीत आकलन होणे शक्य असतं. म्हणून गुणारहित अशा निर्गुणांचा अनुभव जाणायचा आहे. समर्थ सांगतात, निर्गुण अनुभव असं आणावा गुणाचे नियोगे. नाना गुणास नाहे नाश, निर्गुणते अविनाश, ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. म्हणजे अनेक गुण जरी असले, कितीही गुण असू दे, ते सर्व नाश पावणारे आहेत. जे निर्गुण आहे ते अविनाशी आहे. आणि स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्म दृष्टीचं पाहणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. नाना गुणास आहे नाश, निर्गुणते अविनाश, ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. जे दृष्टीस न पडे ठावे, ते ऐकून जाणावे, श्रवण मनने पडे ठावे, सकळ काही. म्हणजे ते दृष्टीला दिसू शकत नाहीये, ते ऐकून जाणून घ्यायचंय. आणि ते फक्त शक्य आहे श्रवणाने, मननाने, विवेकाने. आणि हे जर केलं तर सर्व जाणता येईल. अष्टदेचे जिनस नाना, उदंडा पाहता कळेना, अवघे सगट पिठावेना कोणी एक. म्हणजे अष्टदा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत, ते पाहून त्यांचं ज्ञान होत नाही. म्हणून माणसाने ऐरणीवर सर्व धातू सारखंच समजून पिटले झालेले आहेत. उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिठावेना कोणी एक. समजून पिटले तर त्याप्रमाणे हे सर्व पदार्थ सारखेच आहेत असं मानू नये. सगट सारखी स्थिती झाली, ते परीक्षाच बुडाली, चविनटाने कालवली नाना अन्ने. म्हणजे सर्वांना सरसाकट सारखेच मानलं तर मग ते चांगलं वाईट, विनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ असं परीक्षेचं काहीच काम उरणार नाही आहे. आणि ज्याच्या तोंडाला चव नाही अशा सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती येते. म्हणून सर्व याच्यात भेदभाव दिलेला आहे. सगटसारखी स्थिती केली ते परीक्षाचं बुडाली. जर सर्वांना सारखेच गुण मिळाले असते तर परीक्षेचा काही फायदा नाही आहे. सर्वच जर चांगल्या ठिकाणी कामाला लागले असते, समोर सांगतायत, सगळेच जर श्रीमंत झाले असते तर गरीब कोण राहिलं असतं, त्याच्या घरची कामं कोणी केली असती. म्हणून दिले सगटासारखी स्थिती झाली, ते परीक्षाचं बुडाली, चविंटाने कालवली नाना अन्ने. तोंडपा नवे गुण ग्राहिक, मूर्खांस कळेना विवेक, विवेकानी अविवेक एकची म्हणावी. म्हणजे मूर्ख असो किंवा गुणी असो, ज्याला विवेक कळत नाही असं लोक विवेक आणि अविवेक याचा एकच म्हणतात. पण आपल्याला विवेक आणि अविवेक, सार आणि असार जाणता आला पाहिजे, तेव्हाच खरं. टोनपा नवे गुण ग्राहिक, ज्याला सारा असाराचं काय समजत नाहीये, विवेक काय अविवेक समजत नाहीये, तो खरा मूर्ख आहे. जो खरं खोटं ओळखत नाहीये, फक्त बाह्य गोष्टीमध्ये अडकतो, तो खरा टोनपा आहे. उंच नीच कळीना झाला, ते अभावाची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला, सुटिका खायची. म्हणजे ज्याला उच्च नीच भेदभाव कळत नाही, त्याला परमार्थाचा अभ्यास करताच येत नाही. आणि इतर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्मचक्रातून सुटका होऊ शकत नाही. म्हणून भेदभाव करू नये. समज सांगतात, ज्याला उच्च नीच असा भेदभाव कळत नाहीये, त्याला परमार्थामध्ये काहीच समजत नाहीये. कितीही परमार्थ करो, तो सर्व वाया जातो. वेड लागून झाले उंगळ, त्यास सारखे वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ, विवेकी नव्हती. म्हणजे एखाद्या माणसाला वेड लागलं की ओंगळ आणि स्वच्छ, म्हणजे खराब आणि वाईट हे सर्व काही सारखंच वाटू लागतं. म्हणजे त्याला चिखल आणि चांगली जमीन जरी असली तरी ते सारखंच वाटतं. चांगलं वाईट सेमच वाटू लागतं. म्हणजे असे लोक बाष्कळ आहेत.
विवेकी नाही आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकांचं काय म्हणावे, म्हणजे ज्याचा अखंड होतो नाश त्यालाच अविनाश म्हटलेलं आहे. आणि वाचाळ बहकलेल्या लोकांना काय सांगायचं समजतात. ईश्वर नाना भेद केले, भेद सकळ सृष्टीस चाले. आंधळे परीक्षावंत मिळाले, ते परीक्षा कैसी. म्हणजे ईश्वरानेच नाना भेद केलेले आहेत आणि भेदाचे योग सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीतपणे चाललेले आहेत. पण परीक्षा करणारा जिथे अंधळा असेल तिथे परीक्षा कशी होणार. ईश्वराने सर्व केलेलं आहे. सृष्टी सर्व ईश्वराने केलेली आहेत. हे सर्व भेद त्यानेच केलेले आहेत. त्या भेदामुळेच ही सर्व सृष्टी चाललेली आहे. आणि आपण जर या व्यवहारामध्ये आंधळे असू तर तिथे परीक्षा होऊ शकत नाही. जेथे परीक्षेचा अभाव, तो न पा समुदाव. गुणच नाही गौरव, येईल कैसे. म्हणजे जिथे परीक्षेचा अभाव असतो तेथे समुदाव टोनप्या लोकांचा असतो. गुणच नाही तिथून गुणांचा गौरव होणारच कसं. जिथे वाईट लोक आहेत तिथे चांगल्या लोकांची चौकशी होणारच कशी, तिथून गौरव होणारच कसं. खरे खोटे एकची झाले, विवेकान काय केले. आसार सांडून सार घेतले, साधूजनी. जर खरं खोटं एकच झालं असतं तिथे विवेक काय करतोय. जर साधू लोक विवेक करूनच आसार सोडून सर्व सार ग्रहण करतात. जे साधू लोक असतात ते फक्त सार ग्रहण करतात, आसार त्यागून देतात. आपल्याला पण तसंच करायचं आहे. खरं खोटं किती आहे काय माहीत नाही आहे. आपल्याला जे सार आहे जेवढं खरं आहे तेवढंच आपल्याला टिपता आलं पाहिजे. जे आसार आहे खोटं आहे ते सर्व त्यागता आलं पाहिजे. उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे न तो द्रक्षा. दीक्षाहीनापासून दीक्षा, येईल कैसी. म्हणजे नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तूची पारख कशी होईल. कारण जो दीक्षाहीन आहे त्याच्यापाशीच दीक्षेचं तेज आहे. जो दीक्षाहीन आहे त्याला काही समजत नाही आहे, त्याच्यापुढे दीक्षेचं तेज कसं येईल, सामर्थ्य कसं येईल. म्हणून उत्तम वस्तूची परीक्षा, कैसे घडी न तो दक्षा. म्हणजे उत्तम वस्तूचं ज्ञान आपल्याला पाहिजे. ज्याच्याकडे सद्बुद्धी आहे, विचार आहे, दीक्षा देणारा वाटते त्याच्याकडूनच दीक्षा घेतली पाहिजे. ज्याच्याकडे काहीच नसेल त्याच्याकडून आपण दीक्षा घेऊ शकत नाहीये. आपलेपणे वोंगळपणे दिशा करुण शौच नेणे. वेदशास्त्र पुराणे त्यास काय करती. म्हणजे आपले ओंगळपणे म्हणजे एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वतःच्या ओंगळपणामुळे संसारात जाऊन नंतर शरीरशुद्धी केली नसेल, आंघोळ केली नसेल तर तेथे वेद शास्त्र पुराण काय करणार. हे सर्व फिके आहेत. मग काही होणार नाही आहे. म्हणून समाज सांगतात वेदशास्त्र पुराण हे सर्व शरीरशुद्धी केल्यानंतरच सर्व करायचं आहे. आधी राखावा आचार, मग पाहावा विचार. आचार विचार पहिला पार, पावी जेतो. समज सांगतात आधी राखावा आचार, म्हणजे आधी आचार शुद्ध असला पाहिजे, नंतर विचार. आणि अशा तऱ्हेने शुद्ध आचार विचार असेल तर भवसागरातून पार जाता येतं, 84 फेऱ्यातून सुटता येतं. म्हणून आपला पहिला आचार शुद्ध पाहिजे, तेव्हाच विचार शुद्ध येतील. नाहीतर कितीही श्रवण करा, कितीही भक्ती करा, जर तुमचा आचार शुद्ध नसेल तर तुम्हाला त्या विचारामध्ये गुरफडून जाल. जो नेमकास न कळे ते बष्कळस केवी कळे.
डोळस ठगती आंधळे. कोण्या कामाचे म्हणजे जे नियमनिष्ठ साधक आहेत त्यांनी परमार्थाचे रहस्य कळत नाहीये. ते बाष्कळ गैरशिस्त लोकांना कसं कळणार? आणि जे डोळसे आहेत ते आंधळे काय कामाचं? पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेचे मानिले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. म्हणजे पाप पुण्य स्वर्ग नरक जर या सर्वांना जर एकच मानलं तर मग विवेक आणि अविवेक ही गरज काय होती? चांगलं आणि वाईट हे कसं समजणार? म्हणून हे पूर्ण वेगवेगळं आहे, सारखं नाही आहे. सारखं कोणी मानू नका. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्म होती फजिती सत्कर्म कीर्ती वाढे. याच समर्थने उदाहरण दिलेलं आहे. अमृत आणि विष एक म्हणती. जो अमृत आणि विष एक म्हणली तर अमृत पिला तर तो जीवनदान आहे, आणि जर विष पिला तर तिचा प्राण जाणारच आहे. तसं पाप पुण्य आहे, स्वर्ग नरक आहे. उदाहरण दिलेलं आहे. अमृत विष एक म्हणती पण विष घेता प्राण जाती. कुकर्म होती फजिती सत्कर्म कीर्ती वाढे. जर विष घेतलं तर प्राण नक्कीच जाणार आहे, हे सत्य आहे. आणि या कुकर्माच्या योगाने फजित होतेच, नरक प्राप्त होतोच. आणि सत्कर्म जेव्हा वाढवले, तुम्ही कीर्ती वाढवाल तेव्हा तुम्हाला स्वर्ग नक्कीच प्राप्त होईल. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्प विवेक. तेथे अवघाची निरर्थक सकळ काही. म्हणजे समजतात इहलोक असो किंवा परलोक, जेथे सांगोपांग विवेक नसेल तर तेथे सर्व काही निरर्थकच आहे. म्हणून जेवढा आपल्याला नामस्मरण करता येईल, नामजप करता येईल तेवढं आपल्याला इहलोकमध्ये करायचं आहे. आणि तोच फक्त परलोकामध्ये जाता येईल. बाकी सर्व नश्वर आहे. तुमचा पैसा, अडका, प्रॉपर्टी, बंगला सर्व इथेच राहणार आहेत. जे काही इहलोक आणि परलोक तुझं नाता नेता येईल तो फक्त नामजप आहे, नामस्मरण आहे. जिथे सांगोपांग विवेक नसेल तिथे सर्व काही निरर्थक आहे, समोर सांगतात. म्हणून संत संगेची जावे शस्त्रास्त्राचे श्रवण करावे. उत्तम गुणाचं आभासावे नाना प्रयत्न. म्हणून शेवटच्या वेळी सांगतात म्हणून सत्संगेची जावे शस्त्रास्त्र श्रवण करावे. आणि नामस्मरण महत्त्वाचं आहे. किती महत्त्वाचं आहे समान सांगितलेलं आहे. तेच परलोकामध्ये आपल्याला नेता येईल, तोच आपलं तारणार आहे. म्हणून माणसाने सत्संगीत राहावं, शस्त्रास्त्र श्रवण करावं, नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. आणि या 84च्या फेऱ्यामधून मुक्त व्हायचं आहे आपल्याला. म्हणून सत्संगेची जावे शस्त्रास्त्राचे श्रवण करावे. उत्तम गुणाचे आभासावे नाना प्रयत्न. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.